व्यवस्थापनाकरिता प्रशासन सज्ज झालेलं आहे। आरोग्य विभाग असेल, बचाव दल असेल आणि अशा अनंक्य पोलीस यंत्रणा का नसतील। ज्यावेळी एखादी दुर्घटना घडेल, पावसाळा जवळ येतो, एखादा अपघात घडेल, अशा वर नियंत्रण आणि लवकरात लवकर नियोजन करण्याकरिता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे वसई महानगरपालिकेचं मुख्यालय आहे। याच मुख्यालयाच्या तिसऱ्या माळ्यावर आपत्कालीन असे कक्ष उभारण्यात आले। त्यामध्ये बऱ्याचशा ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणा एकत्र करून एक कंट्रोल रूम बनवण्यात आलेला आहे, जेणेकरून टोल फ्री नंबरही देण्यात आलेला आहे। एखाद्या नागरिकाला किंवा शहरात कुठल्याही एखाद्या दुर्घटनेत अडकलेल्या व्यक्तीने त्या दूरध्वनीवर संपर्क साधावा आणि तो संपर्क साधल्यानंतर बरेचशा ज्या यंत्रणा एकत्र काम करत आहेत यांनी कुठेतरी जो दुर्घटनाग्रस्त मनुष्य असेल त्या मनुष्याला लवकरात लवकर मदत मिळण्याची ही महानगरपालिकेची योजना आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, विरार। बघा, पावसाळा जवळ आलेला आहे आणि पावसाळ्यात कायमस्वरूपी आपत्ती व्यवस्थापन हे आपल्याला कसं करता येईल यासाठी सन्माननीय आयुक्त साहेब आणि आमची चर्चा झालेली आणि त्यांच्या काही संकल्पना होत्या। सर्वच विभागांना महाराष्ट्रातले जे जे आपत्कालीन परिस्थितीशी लढा देतात त्या सगळ्या विभागांशी चर्चा करून आपल्याकडून ते तहसीलदारांपासून, प्रांतांपासून, कलेक्टर साहेबांपासून तर सगळ्या अग्निशमनपासून सगळ्या विभागाशी समन्वय साधून त्यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या आणि त्या बैठकांनंतर आपल्याला काय काय होऊ शकतं आपल्या या विभागामध्ये, त्यासाठी आपल्याला कुठच्या एजन्सीज पाहिजेत। या सगळ्या एजन्सी आल्यानंतर एकत्रित कुठेतरी त्यांना मॉनिटरिंग होण्यासाठी, कुठेतरी लोकांच्या तक्रारी एकत्र ऐकण्यासाठी, घेण्यासाठी किंवा त्यातनं मार्ग काढण्यासाठी तत्काळ हे कुठेतरी एक व्यवस्थापन केंद्र आपत्कालीन पाहिजे होतं आणि त्यासाठी सन्माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून हा विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि आज त्याचं उद्घाटन झालं। आपत्ती व्यवस्थापन संबंधित यावेळेस जे पण बैठक झाली पालकमंत्री साहेबांच्या अध्यक्षतेखाली असतील, महापौर साहेबांच्या अध्यक्षतेखाली असतील, त्याच्यामध्ये जे कॉमन इश्यू निघून आला ते असा होता की कोऑर्डिनेशन मध्ये थोडीशी कमतरता होती। तर कोऑर्डिनेशन काय पद्धतीने वेगवेगळे गव्हर्नमेंट एजन्सीजच्या आपण वाढू, कारण की कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स आला तर लोकांना सर्व्हिस चांगली मिळते। तर त्या हेतूने आम्ही इथे एक डिझास्टर मॅनेजमेंट सेलचं आज उद्घाटन केलेलं आहे। ते सेलमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटचे जे कर्मचारी आहेत, जसे की MSCB असेल, नॅशनल हायवे असेल, पोलीस विभाग असेल, रेव्हेन्यू विभाग असेल, महानगरपालिका आहे, सगळे डिपार्टमेंटचे प्रतिनिधी तिथे राहणार आहे। आम्ही प्रत्येक डिपार्टमेंटला जे दुसरे गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्यांना विनंती केली आहे की तुम्ही तुमच्या स्तरावर जे कंट्रोल रूम असते ते राहू द्या, पण आम्हाला तुमचा एक प्रतिनिधी इकडे द्या, सो दॅट एक कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीने महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही करू शकणार। तर त्याच हेतूने आज हे आपण इथे उद्घाटन केलेलं आहे। याच्या पुढे जाऊन ज्यावेळेस आपल्या शहरामध्ये CCTV वगैरेचा नेटवर्क होणार आहे ते सगळे आपण इथे लिंक करणार आहे। जे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स आहे त्याच्या लिंकेज सुद्धा आपण इथे करणार आहे, म्हणजे की जे पण सगळी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे माहिती येत आहे ते संकलित येऊन करून इथे आपण त्याच्यावर काय उपाययोजना करू शकते ते एक युनिफाईड कंट्रोल सेंटर मार्फत होणार आहे।